नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं, गोपी मध्ये भगवंतांना सांगतात, तुमच्या त्या सुंदर कथांचं जे लोक विस्तारानं वर्णन करतात तेच वास्तविक सर्वात मोठे दानशूर आहेत. खरं सांगू का, हे जेव्हा मी गोपींच्या मुखातनं ऐकलं तेव्हा मला खूप खूप आनंद झाला. नक्कीच मी जगात सगळ्यात मोठा दानशूर आहे याची मला खात्री झाली, कारण हे गोपी बोलतायत, जे भक्ती मार्गाच्या आचार्य आहेत. गोपी गीताने सर्व गोपींचा अभिमान, अहंकार पूर्ण नाहीसा झाला. तेव्हा त्यांना आपल्यामध्येच श्रीकृष्ण बसलेले दिसले. सगळ्यांना एकदम आनंद झाला. गोपींच्या मध्ये तर प्राण संचार झाला. त्या एकदम उठून बसल्या. कोणी प्रेमानं, कोणी रागानं, कोणी द्वेषानं, कोणी संतापानं, दात ओठ खाऊन तीक्ष्ण नजरेनं कृष्णाचा हात धरला, त्याला चिमटा काढला, त्याला धक्का मारला, त्याचे केस ओढले, ढकलले. त्यांच्यामध्ये कृष्ण शोभून दिसत होता. गोपी कृष्णाशी भांडायला लागल्या, तुम्ही अदृश्य का झालेला होता? कृष्ण म्हणतो, अरे थांबा थांबा, मी तरी इथंच आहे. तुम्हाला मी दिसत नव्हतो कारण तुमच्या डोळ्यामध्ये काम होता. मी तर इथंच आहे. तुम्ही भांडत असाल तर मी जातो. गोपी म्हणतात, नको नको नको, भांडत नाही, तुम्ही इथंच थांबा. आम्हाला एक काही प्रश्न विचारायचा आहे, त्याचं उत्तर दिल्याशिवाय का तुम्हाला मी सोडणार नाही. गोपी कृष्णाला म्हणतात, जगामध्ये अनेक लोक दिसतात, त्यापैकी काही लोक प्रेम करणाऱ्यावर आपण प्रेम करतात, काही लोक प्रेम न करणाऱ्यांच्यावर सुद्धा प्रेमच करतात, आणि काही लोक प्रेम करणारे किंवा प्रेम न करणारे या दोघांच्यावरही प्रेम करतच नाहीत. तेव्हा आम्हाला सांगा, आपण या तीनपैकी कोणत्या प्रकारचे आहात? गोपींची खात्री आहे, आम्ही ज्यांच्यावर एवढं प्रेम करतो ते श्रीहरी आमच्यावर तसूभरी प्रेम करत नाहीत. आमचं त्याच्यावर एकतर्फीच प्रेम आहे. म्हणून अत्यंत रागाने गोपीने कृष्णाला प्रश्न विचारलेला आहे. पण कृष्ण किती खाट्याळ, सरळ उत्तर देईल तो कृष्ण कसला? कृष्ण सांगतो, प्रेम म्हणजे आकर्षण वाटणं, काहीतरी मिळतं म्हणून आकर्षण वाटतं, ते स्वार्थी प्रेम असतं. काहीतरी अपेक्षा ठेवून केलेलं प्रेम हे प्रेमच नसतं. मी असलं प्रेम करत नाही. काही लोक प्रेम न करणाऱ्यांच्यावर सुद्धा प्रेम करतात. यांना कोणतीही अपेक्षा नसती, कोणताही मोठेपणा नको असतो. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, एकनाथांनी असंच प्रेम केलं. आई आणि वडील सुद्धा बाळांच्यावर, आपल्या मुलांच्यावर असंच प्रेम करतात. पण मी या प्रकारात प्रेम करणारा नाही. आणि जे लोक कुणावरच प्रेम न करणारे असतात त्यांचे 4 प्रकार असतात. आत्मस्वरूपात रममाण होणारे लोक, निरीच्छ ज्ञानी लोक, मूर्ख लोक आणि कृतघ्न लोक. अशा प्रकारचे लोक कुणावरही प्रेम करत नाहीत. हे गोपी ऐकतात आणि अत्यंत चिडून विचारतात, मग तू अंतर्धान झालास का, ते तरी सांग. तेव्हा कृष्ण सांगतो, मी तुम्हाला विशिष्ट योगाचं दान देण्यासाठी हा वियोग दिला होता. गोपीनो, संयोगापेक्षा वियोगामुळं प्रेम अधिक वाढतं. रोज घरी असणारा पती परगावी जेव्हा जातो तेव्हा त्याच्या सततच्या चिंतनानं, त्याच्या ध्यानानं, त्याच्या वियोगानं त्याच्याबद्दलचं प्रेम वाढतं. म्हणूनच माझा वियोग झाल्यावर तुम्ही माझ्या आठवणीमध्ये तल्लीन झालेला होता. हे ऐकून गोपींना जाणवलं की खरंच कान्हा म्हणतो तसंच आपण त्याच्या आठवणीमध्येच तल्लीन झालो होतो, आणि कान्हाच्या वियोगामुळेच आपलं प्रेम वाढलं आहे. कृष्ण म्हणतो, तुम्हाला झालेल्या विरहापेक्षा मला जास्ती विरह झाला, कारण मी एकटाच रडत होतो. माझं सांत्वन करणारं कुणीही नव्हतं, म्हणून तुम्ही माझ्यावर रागवणे योग्य नाही आहे. गोपींना हे पटलं. ते बघून कृष्ण सांगतो, खरं सांगू, तुम्ही माझी खूप सेवा केली. मला देवाचं आयुष्य मिळालं तरी सुद्धा मी तुमची सेवा केली तरी तुमच्या प्रेमाचं ऋण कधीही फिटणार नाही. आता मी तुम्हाला सोडून
कुठंही जाणार नाही. कृष्णाचं हे वचन ऐकल्यानंतर गोपींच्या मनातला सर्व शोक नाहीसा झाला. त्यांच्या जेवढ्या तक्रारी होत्या त्या सगळ्या कृष्णाने दूर केल्या. त्यानंतर भगवंतानी त्यांच्याबरोबर महारास केली. एका गोपीबरोबर एक कृष्ण अशा विविध रीतीने मंडल करून सर्वांनी नृत्य केलं. भगवान श्रीकृष्णाची ही महारास 6 महिने चालली. रासलीलेमध्ये वेणुवादन करताना कान्हा प्रत्येक गोपीकडं छान नजरेनं बघतो आणि आविर्भाव करतो. तेव्हा प्रत्येक गोपीला आपल्यात काही बदल होतोय हे जाणवतं. कान्हानं केवळ आपल्या दृष्टीनं नजरेनं गोपींच्या हृदयात संक्रमण केलं आणि हे त्या गोपींना जाणवलं. म्हणून गोपीने आपल्या हृदयांची दारं बंद करून घेतली. अंतर्यामी भगवंतांचा अनुभव त्या घ्यायला लागल्या. आता त्यांना तहान भूक जाणवत नव्हती. आता त्यांची व्याकुळताही संपली होती. त्या अत्यंत तृप्त झाल्या होत्या, शांत झाल्या होत्या. द्वैतभाव त्यांचा संपला होता. त्यांचा स्थूल देह नष्ट होऊन सूक्ष्म देह प्राप्त झाला होता. श्रीकृष्ण सर्वांना सांगतो, माझ्याशी संयोगापेक्षा माझ्या वियोगातच तुम्हाला अधिक आनंद मिळेल. वियोगाच्या अवस्थेत माझं उत्तम ध्यान करा, मनन करा, स्मरण करा, चिंतन करा. त्यामुळे तुमचं प्रेम पुष्ट होईल. स्त्री पुरुष भान हरपलं तरच रासलीलेचा अनुभव घेता येईल. म्हणून राधा कृष्ण आहे आणि कृष्णच राधा आहे आणि बासरी हे त्यांचं प्रेम आहे. अशी ही रासलीला जीवाशिवाचं मिलन आहे. हे ऐकून परीक्षित राजा विचारतो, ब्रह्मन, भगवान श्रीकृष्ण धर्माचं आचरण करणारे होते, तरी त्यांनी परस्त्रियांना स्पर्श करण्याचं धर्मविरोधी कृत्य कसं केलं? कोणत्या उद्देशानं हे अयोग्य कृत्य त्यांनी केलं हे तरी सांगा. तेव्हा शुकमुनी सांगतात, राजन, अलौकिक पुरुष कधी कधी धर्माचं उल्लंघन आणि लौकिकदृष्ट्या अविचारी कृत्य करताना दिसतात, परंतु तेजस्वी पुरुषांना ती दोषास्पद ठरत नाहीत. जसं अग्नी सर्व काही स्वीकारतो परंतु तो अपवित्र होत नाही. ज्या लोकांच्या अंगी असं सामर्थ्य नसतं त्यांनी मनाने सुद्धा अशा गोष्टी करता कामा नयेत. एखाद्याने मूर्खपणे असं कृत्य केलंच तर त्याचा नाश होतो. जसं भोलेनाथाने हालाहाल विष प्यालं म्हणून दुसरा कोणी पिल तर तो काय होईल? नष्टच होईल. सामर्थ्यवान पुरुषांच्या अंगी कर्ताभाव नसतो. शुभ कार्य करण्यात त्यांचा स्वार्थ नसतो. तसंच अशुभ कर्म करण्यानं त्यांचं कोणतंही नुकसान होत नाही. राजन, दुसरं असं की गोपी विदेही अवस्थेत गेलेले असून श्रीकृष्णही विदेही अवस्थेतच आहेत. तेव्हा आपण त्यांच्या लीला देहबुद्धीने जाणू शकत नाही, म्हणून आपल्याला त्यात दोष दिसतो. व्रजवासी गोपाळांना श्रीकृष्णांच्या बद्दल कधीही मत्सर वाटला नाही, कारण योगमायेमुळे त्यांच्याजवळच गोपी आहेत असं त्यांना वाटत होतं. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जिया उत्तम कुळीचिया होती आणि गुण लावण्य अथी, ती ये आणि किते न साहती सुतेजपणे. श्रीकृष्णांचं गोपींच्यावर जर वासनायुक्त प्रेम असतं तर त्या रासलीलेला एकत्र आल्याच नसत्या. त्याने एकमेकांच्या झिंझ्या ओढल्या असत्या. लावण्यवती तरुणी असतात त्या दुसरीचा बडेजाव सहन करत नाहीत. हा स्त्रीचा स्वभावच आहे. गोपी एकत्रितपणे यमुनेवर जातात, स्नानाला जातात. प्रत्येकीला वाटतं कृष्णाचं माझ्यापेक्षा दुसरीवर प्रेम अधिक आहे. हीच गोष्ट त्यांच्या वासनाशुद्ध प्रेमाचं द्योतक आहे. रासलीलेचे हे रहस्य ऐकून परीक्षित राजाला अत्यंत आनंद झाला. यानंतर युगलगीत येतं. जेव्हा जेव्हा श्रीकृष्ण गायींना चारायला घेऊन जात तेव्हा कृष्णाच्या अनुपस्थितीमध्ये सगळ्या गोपी श्रीकृष्णांच्या लीलेचंच ध्यान करीत असत. त्यांचं स्मरण करत गाणी म्हणत असत. संध्याकाळी श्रीकृष्ण परत येत तेव्हा कृष्णाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या सर्व गोपी रस्त्यावर येऊन कृष्णाचं दर्शन घेत असत. म्हणून भगवंतांचं दर्शन
आणि दर्शनाच्या अभावात त्यांचं स्मरण करणं हीच आमची साधना असली पाहिजे. ह्यापेक्षा आपण काय दुसरं करू शकतो का? काहीही नाही. आता कृष्ण 8 वर्षाचा झालाय आणि त्याने विचार केला की आपल्याला आता वृंदावनात राहता येणार नाही. कृष्णाने विचार केला की कालांतरानं मला निघायलाच हवं, पण त्यापूर्वी गोकुळवासी माझ्या भक्तीमध्ये निमग्न होऊन गेले पाहिजेत, म्हणजे नंतर त्यांच्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही. कृष्णाने विचार केला, मला इथून जायचंय, पण जाण्यापूर्वी जवळपास लपून बसलेल्या असुरांना मारून टाकलं पाहिजे, म्हणजे पुढं ते असुर गोकुळवासियांना त्रास देणार नाहीत. कधी कधी धर्माच्या नावानं अधर्म शिकवणारे लोक आपल्याकडे येतात. त्याला अरिष्टासूर किंवा वृषभासूर म्हणलं जातं. वृषभ म्हणजे बैल, त्याला धर्माचं प्रतीक मानलंय. परंतु जो कोण असुर वृषभाचा वेश परिधान करून म्हणजे धर्माचं रूप धारण करून आला, तर तो आपला घातच करतो. त्याला मारलंच पाहिजे. म्हणूनच श्रीकृष्णाने अरिष्टासूर, वृषभासूर, केशी तसंच व्योमासूर यांना मारलं. ह्यामुळं व्रजवासियांना निरंतर भक्तिरस प्राप्त व्हावा, त्यांची भक्ती पुष्ट व्हावी, एवढीच कृष्णांची इच्छा होती. आता श्रीकृष्ण मथुरेला जाण्याची तयारी करायला लागलेले होते. हे बघून मथुरेमध्ये नारद मुनी आले आणि त्यांनी कंसाला विचारलं, अरे कंसा, तू एवढे सारे असुर गोकुळात पाठवलेस, परंतु एवढ्याशा छोट्या कृष्णानं त्यांना ठार मारलं, हे तुला माहित आहे का नाही? अरे, कृष्णच तुझा काळ आहे, तुझ्या ध्यानात कसं येत नाही की तो देवकीचा 8वा पुत्र आहे? ते ऐकताच कंसाला अत्यंत राग आला आणि त्याने देवकी आणि वसुदेवांना मारायचा प्रयत्न केला. तेव्हा नारदाने त्यांना अडवलं. ते म्हणाले, अरे कृष्ण तुझा शत्रू आहे, वसुदेव देवकी नाहीत. ते ऐकून कंसानं वसुदेव देवकींना न मारता पुन्हा कारागृहात टाकलं. कंस विचार करायला लागला की आता माझा जो काळ कृष्ण आहे त्याला मी कसं मारावं. त्याने एक योजना केली. कंस मोठा पैलवान होता, कुस्तीची त्याला हौस होती, त्याच्याकडे मोठे मोठे पैलवान होते. कंसाकडं चाणूर आणि मुष्टिक हे मोठे पैलवान होते. तसंच कुवलयापीड नावाचा अत्यंत बलशाली हत्ती होता. कंसानं विचार केला, आपण एक कुस्तीचा महोत्सव आयोजित करूया. त्यामध्ये कुस्ती आणि एक धनुष्य यज्ञाचं आयोजन करून त्या महोत्सवाच्या निमित्तानं कृष्ण बलरामांना तिथं आमंत्रित करू. ते आल्यानंतर कुवलयापीड हत्तीला त्या दोघांच्यावर सोडू. ते दोघंही कुवलयापीड हत्तीकडनं मारले जातील. तसं नाही झालं तर चाणूर आणि मुष्टिक हे मोठे पैलवान त्यांना नक्कीच मारतील. अशी योजना करून कंसानं कृष्ण आणि बलरामाला आणण्याकरता अक्रूराला व्रजामध्ये पाठवलं. अक्रूर भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणारे आहेत, तसंच कृष्णाचे ते काकाही आहेत. आतापर्यंत कंसाने अनेक क्रूर लोक कृष्णाला मारण्यासाठी पाठवलेले होते. आता त्यांनी अक्रूराला कृष्णाकडं प्रेमानं आणण्याकरता पाठवलं. कारण आता त्यांना कृष्ण नाही म्हणू शकणार नाही याची कंसाला खात्री होती. अक्रूराला आनंद झाला की या निमित्तानं मला वृंदावनात जायला मिळेल आणि कृष्णाचं दर्शन पण होईल. कृष्ण आणि बलरामांना आपल्याबरोबर आणण्याचं सौभाग्यही त्याला प्राप्त होईल. विचारानं अक्रूर रथातून मथुरेतनं वृंदावनाकडे जायला निघाले. अतिशय आनंदाने आता मला भगवंतांचं दर्शन होणार असं म्हणत भगवंतांच्या लीलांचं स्मरण करत करत अक्रूर मथुरेहून वृंदावनला निघाला. वाटेत तो कृष्णाची पदचिन्ह कुठं दिसतायत का हे बघत होता आणि तेवढ्यात त्यांना भगवंतांच्या पदचिन्हांचं दर्शनही झालं. दर्शन होता क्षणी अक्रूरांनी रथातनं उडी मारली आणि तिथंच जमिनीवर लोळण घेतली. नंतर ते त्या पदचिन्हांना साष्टांग नमस्कार करू लागले. पदचिन्हांच्या रोखानं मार्गक्रमण केल्यावर अक्रूराने श्रीकृष्ण आणि बलरामांना गोशाळेत उपस्थित असल्याचं पाहिलं. त्या दोघांची अतिशय सुंदर वेशभूषा आणि रूपलावण्य पाहून अक्रूर मुग्ध झाले आणि त्यांनी अत्यंत प्रेमभाव उचंबळून आल्यानं रथातून पुन्हा उडी मारली आणि दोघांच्या चरणावर
साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा मोठ्या प्रेमाने बलरामाने त्यांना मिठी मारली. दोन्ही बंधूंनी त्यांचे हात पकडले आणि त्यांना घरी आणलं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.